नाही समाधानी नाही नाही एक मिनिट, समाधानी नाही किंवा आहोत त्याच्यापेक्षा प्रसाद बापूंनी देखील सीएम साहेबांचा, डीसीएम साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल, शब्दाला मान ठेवला. त्याच्यामध्ये असं काही नाहीये की समाधानी आहे किंवा नाही. बापूंनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना. आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचा फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील सूत्रवाज आता महाजन साहेबांनी इथे केलेलं आहे. प्रश्न हाच आहे की एक झाली आहे. नाही, मला असं वाटतं की जळगावचा विषय देखील संपलेला आहे. त्याच्यामध्ये काल दिवसभरामध्ये मुख्यमंत्री महोदयांबरोबर, उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर 4 ते 5 वेळा स्वतः गिरीश भाऊ बोललेले आहेत, मी देखील बोललेलो, दादा भुसे देखील साहेब बोललेले आहेत. त्याच्यामुळं आता पहिली दुपारची तुम्हाला ब्रेकिंग मिळाली, आता संध्याकाळी थोड्या वेळाने देऊ परत ब्रेकिंग. पण इतके दिवस हे सगळं लागलं, हा समन्वयाचा अभाव आहे महायुतीतला. अजिबात समन्वयाचा अभाव नाही. मी सकाळी देखील याचं उत्तर दिलं. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आमदार होण्याची इच्छा असते, जिल्हा परिषद सदस्य होण्याची इच्छा असते. शेवटी तो व्यक्ती जर आमची संबंधित नसती तर आम्ही सांगितलं असतं की त्याची काय म्हणजे त्याला समजवायची काही गरज नाही. पण प्रसाद बापू असतील, गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, आमची सगळी मंडळी आहेत. त्याच्यामुळे त्यांचा गैरसमज जो झालाय तो दूर करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये जर आम्ही आणलं तर विजय अजून सुखकर होऊ शकतो. यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याला आम्हाला नक्की यश येणार आहे. याच्याबद्दल कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही. गिरीश भाऊंनी त्यांच्या मागण्या सांगितल्या, त्यांना वैयक्तिक स्वतःसाठी म्हणून त्यांना